Hello friends, welcome to the 9th lecture of thermodynamics. In today's topic we are going to see the heat change. Symbol is Q. आपण बऱ्याच दिवसापासून हीट एक्सचेंज हा शब्द वापरतोय. आज आपण ॲक्च्युअली हीट एक्सचेंज काय असतं किंवा हीट चेंज काय असतं, क्यू हे सिम्बॉल लक्षात ठेवा, एच नाही आहे. सो व्हॉट इज अ क्यू, व्हॉट इज अ हीट चेंज ते आपण बघणार आहे. तर सर्वात पहिले आपण बघू व्हॉट इज अ हीट. What is the heat? Heat is a form of energy. What is the heat? Heat is form of energy. आणि heat आणि वर्क हे दोनच असे फॉर्म आहे ज्याच्यामुळे सिस्टीमची एनर्जी ही कमी किंवा सिस्टीमची एनर्जी ही जास्त होऊ शकते. सो क्यू इज अ हीट चेंज. एनर्जी एक्सचेंज काय आपण ते बघणार आहे. आपण जेव्हा हीट हा शब्द आपल्या डोक्यात येतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिले काय आठवतं. यस, आपल्याला सर्वात पहिले आठवतं हीट म्हटलं का टेम्परेचर. मग आपल्या डोक्यातलं हीट आणि टेम्परेचर या दोन्ही सेम आहेत का. मग आपल्याला जे टेम्परेचर वाटतं तेच एक्झॅक्टली हीट आहे का. जे आपल्याला टेम्परेचर वाटतं तेच एक्झॅक्टली हीट आहे का. यस, तर याच्यात थोडा फरक आहे. तुम्हाला जे हीट वाटतंय, तुम्हाला जे टेम्परेचर वाटतंय ते एक्झॅक्टली सेम नाही आहे, पण ती हीट त्या टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणजे हीट म्हणजेच टेम्परेचर नाही आहे, तर हीट ही टेम्परेचरवर डिपेंड आहे. लक्षात ठेवा, कुठली पण सिस्टीम जेव्हा तिची हीट एक्सचेंज करते, कुठली पण सिस्टीम एकदा हीट देऊ शकते, एकदा हीट घेऊ शकते. आयदर सिस्टीम विल गिव्ह हीट, डोनेट, गिव्ह, और आयदर सिस्टीम विल ॲब्सॉर्ब और टेक अ हीट. कुठली पण सिस्टीम एकदा हीट देऊ शकते किंवा हीट घेऊ शकते. डोनेट और गिव्ह मीन्स व्हॉट, इट इज अ एक्सचेंज. हीटचा काय होतोय एक्सचेंज. मग ही सिस्टीम आहे, या सिस्टीमने हीट दिली म्हणजे काय, हीट इज अ निगेटिव्ह. आणि या सिस्टीमने हीट घेतली म्हणजे काय सिम्बॉल असतो पॉझिटिव्ह. याच्या पहिले पण आपण एकदा डिस्कस केलं आहे. क्यू निगेटिव्ह केव्हा असतो जेव्हा सिस्टीम हीट देते, आणि क्यू पॉझिटिव्ह केव्हा असतो सिस्टीम हीट घेते. हीटबद्दल अजून छोटे छोटे पॉईंट्स बघू. हीट इज अ पाथ फंक्शन. हीट काय, हीट कोणतं फंक्शन आहे, तर हीट हे पाथ फंक्शन आहे मित्रांनो. आपण याच्या पहिले पण डिस्कस केलं आहे पाथ फंक्शन म्हणजे काय. यस, याच्या पहिले आपण स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनमध्ये वर्क आणि हीटचं डिस्क्रिप्शन बघितलं आहे. पण आज मी तुम्हाला सायंटिफिक प्रूफ देणार आहे. पहा, ही एक सिस्टीम आहे, सिस्टीमचं हे प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, आणि सिस्टीमची जी स्टेट आहे इथे आपण लिहू स्टेट 1. आणि या स्टेटला जे प्रेशर आहे त्याला आपण म्हणू P1, आणि या स्टेटला जे व्हॉल्यूम आहे त्याला आपण म्हणू V1. मग ह्या पॉईंटला स्टेटला प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1. आता काय झालं म्हणजे आपण हे सिलेंडर घेऊ. यस, आता या सिलेंडरमध्ये प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे. यस, आता या सिलेंडरमध्ये काय झालं, आपण एक्सपान्शन केल्यानंतर गॅसचं व्हॉल्यूम वाढलं आहे म्हणजे इथे कुठेतरी असेल. पण जेव्हा व्हॉल्यूम वाढलं, बॉयल्स लॉ काय सांगतो, व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर काय होईल, कमी. मग व्हॉल्यूम वाढलं, प्रेशर काय झालं, कमी. मग आपण हे घेऊ प्रेशर, याला म्हणू आपण P2. मग हा झाला P2. आणि या केसमध्ये जे व्हॉल्यूम आहे त्याला म्हणू आपण V2, V2. मग ही झाली स्टेट 2. बरोबर आहे. मग ही स्टेट 1, ही स्टेट 2. मग पहा, मी हे कट करून टाकतो. मग हा जो पॉईंट आहे या पॉईंटला सिस्टीम स्टेट 1 मध्ये, या पॉईंटला सिस्टीम स्टेट 2 मध्ये. स्टेट 1, स्टेट 2. स्टेट 1 काय पॅरामीटर्स P1, V1. स्टेट 2चे पॅरामीटर्स काय P2, V2. मग आता ही सिस्टीम P1, V1 वरनं P2, V2 पर्यंत आली आहे. P1, V1 वरनं P2, V2 पर्यंत आली आहे. दोन पद्धतीने आली. एकदा आयसोथर्मली आली. कशी आली, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण ऑलरेडी बघितलं आहे Q इज नॉट इक्वल टू 0. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, जेईला आलेला प्रश्न आहे. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये Q हा 0 नसतो. मग आपण इथून हा याला म्हणू आपण पाथ 1. पाथ 1 कसा आहे, आयसोथर्मल
थर्मल आहे. आयसोथर्मल म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, आणि टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं आणि ती सिस्टीम इथून इथपर्यंत एक्सचेंज झाली, ती इथून इथपर्यंत आलेली आहे, तिची स्टेट 1ची काय झालेली आहे, स्टेट 2, आयसोथर्मल आहे. आणि हा एक दुसरा पाथ आहे मित्रांनो, पहा चेंज सेम आहे स्टेट 1 पासून स्टेट 2 पर्यंत, म्हणजे इथून इथपर्यंत सेम पाथ आहे. पण आता हीच प्रोसेस जेव्हा होत होती त्या केसमध्ये मी याला आयसोलेटेड सिस्टीममध्ये ठेवलं. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? यस, जिथून हीट बाहेर पण येऊ शकत नाही, आत पण जाऊ शकत नाही, बाहेर पण येऊ शकत नाही आणि आत पण जाऊ शकत नाही. म्हणजे काय? बाहेर पण येऊ शकत नाही आणि आत पण जाऊ शकत नाही, म्हणजे ती असते अडियाबॅटिक प्रोसेस. अडियाबॅटिक प्रोसेस, ज्यांनी आयसोथर्मल आणि अडियाबॅटिकचं लेक्चर ऐकलेलं नाही आहे त्यांनी लेक्चर नंबर 3, 4, 5 व्यवस्थित ऐका, त्याच्यात मी एक्सप्लेन केलं आहे. अडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? वेअर देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट मीन्स क्यू इज इक्वल टू 0. क्यू इज इक्वल टू 0. नीट पहा, स्टेट दोघं सेम आहेत, स्टेट दोघं सेम आहे, पण पाथ 1 जर फॉलो केला तर क्यू इज नॉट इक्वल टू 0 आणि पाथ 2 जर फॉलो केला तर क्यू इज इक्वल टू 0. म्हणजे हीट काय? इथून इथपर्यंत आलाय, इथून इथपर्यंत चेंज झालाय, पण तो जर आयसोथर्मली झाला तर क्यू इज नॉट इक्वल टू 0 आणि तो जर ॲडियाबॅटिकली झाला तर क्यू इज इक्वल टू 0. म्हणजे काय? या पाथने 0 नाही आहे आणि या पाथने 0 आहे. स्टेट तर काय होती? सेम. काय बदलला? पाथनुसार काय बदलली? हीट. पाथनुसार जे बदलतं त्याला आपण काय म्हणतो? पाथ फंक्शन. म्हणून हीट काय आहे? पाथ फंक्शन. लक्षात ठेवा, हीट काय आहे? पाथ फंक्शन. पुढे पहा, हीट जी असते इट इज अ रँडम फॉर्म ऑफ एनर्जी. हीट हा रँडम, याला आपण म्हणू डिसऑर्डर. एक छोटासा डेमो दाखवतो, तुम्हाला हा कन्सेप्ट लवकर समजेल. हीट इज अ रँडम फॉर्म ऑफ डिसऑर्डर. मी आता पहा, माझ्याकडे एक मॅच बॉक्स आहे, या मॅच बॉक्समध्ये ही माचीस आहे, मी याला बर्न करतो. पहा आता ही स्टिक जळते, ही स्टिक जळते. जर तुम्ही टेम्परेचर बघितलं, इथलं टेम्परेचर, इथलं टेम्परेचर, इथलं टेम्परेचर, इथलं टेम्परेचर किंवा इथलं टेम्परेचर सेम आहे का? म्हणजे इथली हीट, इथली हीट, इथली हीट सेम आहे का? नाही. हीट ही त्या मॅचबॉक्सपासून जसं जसं तुम्ही दूर जाताय तशी तशी हीट ही वाढत. मग हीट काय आहे? रँडम आहे, रँडम फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे काय? तुम्ही जर एक भांडं घेतलं, त्याच्यात पाण्याला गरम करायला सुरुवात केली किंवा त्याच्यामध्ये एखादी रॉड टाकला इलेक्ट्रिकल हीटरचा, काय होईल? पाण्याचं जर टेम्परेचर तुम्ही घेतलं तर युनिफॉर्म थ्रू आउट असतं का? नाही. ते वर, मध्ये, खाली, त्याच्यामध्ये काही 0.1°C तरी फरक असतोच. म्हणजे काय? हीट ही डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर म्हणजे काय? स्टार्ट टू एंडपर्यंत ती कधीच सेम नसते. स्टार्ट टू एंडपर्यंत ती कधीच सेम नसते. रँडम फॉर्म ऑफ एनर्जी. त्याच्यानंतर हीटबद्दल अजून एक महत्त्वाचा पॉईंट, हीट फ्लोज फ्रॉम हाय एंड टू लो एंड. हीटचा जो फ्लो असतो तो हाय एंडपासून लो एंडमध्ये असतो. म्हणजे ही माझी सिस्टीम आहे, इमॅजिन करा, ही माझी सिस्टीम आहे आणि सिस्टीमची जी हीट आहे ती 5 किलो जूल आहे आणि बाहेर जी हीट आहे ती 10 किलो जूल आहे. आता काय होईल? सराउंडिंगमधून कुठे येईल? सिस्टीममध्ये हीट येईल. मग सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये येईल म्हणजे काय? आत चालली म्हणजे हीट काय राहील? पॉझिटिव्ह. आणि याच्या उलटं झालं, ही एक सिस्टीम आहे, हिची एनर्जी 15 किलो जूल आहे आणि बाहेर 10 किलो जूल आहे. आता काय होईल? बाहेरून सिस्टीममधून बाहेर जाईल म्हणजे काय? मग हीट काय होईल? निगेटिव्ह. लक्षात ठेवा, हीट जेव्हा सिस्टीमच्या आत येते तेव्हा ती पॉझिटिव्ह असते आणि हीट जेव्हा सिस्टीमच्या बाहेर येते तेव्हा ती निगेटिव्ह असते. आत्ता आपण जे बघतोय हीट वर्क डन, हे आपल्याला आपल्या टॉपिकचा, आपल्या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ आहे त्याच्यामध्ये लागणार आहे. लक्षात ठेवा. मग आपण आत्ता क्यूबद्दल बघितलं. हीटचे बरेच काही पॉईंट्स आहेत अजून. स्पेसिफिक हीट, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट, बरेच असे छोटे छोटे पॉईंट आहेत ते आपण नंतर बघणार आहे. त्याच्यानंतर पहा, आता पुढचा पॉईंट बघायचा आहे, त्याचं नाव आहे इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी. व्हॉट इज अ इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी म्हणजे काय? सायंटिफिकली जर सांगायचं म्हटलं तर इंटरनल एनर्जीचा अर्थ असतो इट इज अ सम
ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जी. ऑल काइंड्स म्हणजे कोणत्या कोणत्या? जनरली आपण म्हणू शकतो इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. त्या सिस्टीममध्ये जी कायनेटिक एनर्जी आणि जी पोटेन्शियल एनर्जी आहे त्या दोघं मिळून जी होईल ती होईल इंटरनल एनर्जी. पण हे फक्त एवढंच आहे का? नाही. कुठल्याही सिस्टीममध्ये किती प्रकारच्या एनर्जी असू शकता? समजा आपली ही सिस्टीम आहे, याच्यामध्ये हे मॉलिक्युल्स आहेत, गॅस मॉलिक्युल्स. मग या गॅस मॉलिक्युल्समध्ये काय आहेत? ॲटम्स. बरोबर आहे. मग या ॲटम्समध्ये काय आहे? न्यूक्लियस. या प्लस इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियसमध्ये काय आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग आता जर तुम्ही एवढा विचार केला तर याच्यामध्ये काय काय येईल? याच्यामध्ये येईल न्यूक्लिअर एनर्जी. बरोबर आहे. त्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन आहे ते व्हायब्रेट होत आहेत, ते ॲटम्स हे व्हायब्रेट होत आहेत, म्हणून काय येईल? व्हायब्रेशनल एनर्जी. प्लस इलेक्ट्रॉन काय होतोय? इलेक्ट्रॉन हा रोटेट होतोय. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती काय होतोय? रोटेट होतोय. म्हणजे काय होईल? रोटेशनल एनर्जी. पहा मी काय सांगतोय, कुठल्या पण मॉलिक्युलमध्ये किती प्रकारच्या, कुठल्या पण सिस्टीममध्ये किती प्रकारच्या एनर्जी असू शकतात. हा फिजिक्समधला पॉईंट आहे. फिजिक्समधल्या सर्व एनर्जी आपण घेणार आहे. न्यूक्लिअर एनर्जी असू शकते, व्हायब्रेशनल एनर्जी असू शकते, रोटेशनल एनर्जी असू शकते, कायनेटिक एनर्जी तर आपण घेतलीच आहे, पोटेन्शियल एनर्जी घेतलीच आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक एनर्जी असू शकते, इलेक्ट्रॉनिक एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकते, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असू शकतं, मॅग्नेटिक एनर्जी असू शकते, ट्रान्सलेशनल एनर्जी असू शकते. अँड अजून किती एनर्जी असतील? आता जर सर्व एनर्जी घ्यायचं म्हटलं तर फिजिक्सचा सिलेबस संपून जाईल. एवढ्या प्रकारच्या एनर्जीज आहेत, एवढ्या प्रकारच्या एनर्जीज आहेत. त्या सर्व एनर्जीची सम बेरीज करा आणि मग ती म्हणजे काय असते? इंटरनल एनर्जी. इट इज द सम ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जी. तुम्ही असं म्हणू शकता समेशन ऑफ हे चिन्ह म्हणजे ॲडिशन, बेरीज करा या सर्वांची. ऑल काइंड्स ऑफ एनर्जी, सम ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ सिस्टीम, असोसिएटेड विथ सिस्टीम. त्या सिस्टीमसोबत जेवढ्या प्रकारच्या एनर्जी असतील नसतील त्या सर्वांची बेरीज म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. मग आता मला सांगा, सायन्सनुसार आजपर्यंत आपल्याला जेवढ्या प्रकारच्या एनर्जी माहीत आहेत तेवढ्याच एनर्जी आहेत का? आन्सर काय येईल? नाही. म्हणून मी डॉट 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 दिलं. डॉट डॉट म्हणजे काय? अजून बऱ्याच एनर्जी असतील ज्या आपल्याला पण माहीत नसतील, त्या अजून सापडतील. मी पण वाट बघतोय त्या सापडायची. त्या सापडतील तेव्हा सापडतील, पण आज तर त्या आपल्याला माहीत नाही आहे. तुम्ही या प्रत्येक एनर्जीची एक्झॅक्ट अमाऊंट काढू शकता का? नाही. फक्त एवढ्याच एनर्जी आहेत का? आन्सर काय आहे? नो. बिकॉज स्टील रिसर्च इज गोइंग ऑन. रिसर्च चालू आहे. अजून पण काही एनर्जी आहे. तुम्ही याची एक्झॅक्ट अमाऊंट काढू शकता का? एक्झॅक्ट अमाऊंट काढू शकता का? नाही. मग इंटरनल एनर्जीची एक्झॅक्ट अमाऊंट काढू शकतो का? नाही. का नाही काढू शकत? इंटरनल एनर्जीची एक्झॅक्ट अमाऊंट आपण का नाही काढू शकत? कारण या ज्या सर्व एनर्जीज आहे त्यांची एक्झॅक्ट अमाऊंट आपण काढू शकत नाही. मग नीड आहे का? गरज आहे का की इंटरनल एनर्जीची एक्झॅक्ट अमाऊंट काढण्याची गरज आहे का? नाही. थर्मोडायनॅमिक्समध्येच नाही, आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये सायन्स एवढं डेव्हलप झालेलं नाही आहे की तुम्ही सर्व प्रकारच्या एनर्जीज आणि त्याच्यावरून इंटरनल एनर्जी काढू शकता. परत सांगतो, आपण या सर्व प्रकारच्या एनर्जींची एक्झॅक्ट अमाऊंट काढू शकत नाही. म्हणून इंटरनल एनर्जीची एक्झॅक्ट अमाऊंट आपण काढू शकत नाही. आणि ती काढण्याची गरज आहे का? नाही. ती नाही काढली तरी सुद्धा आपण थर्मोडायनॅमिकल जे पॅरामीटर्स आहे त्यांचा अभ्यास करू शकतो. पहा, व्हॉट इज द इंटरनल एनर्जी? परत एकदा रिवाइज करतो. व्हॉट इज द इंटरनल? इट इज सम ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जीज असोसिएटेड विथ सिस्टीम. मग इंटरनल एनर्जी काय? इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे. लक्षात ठेवा, हे कोणतं फंक्शन आहे? स्टेट फंक्शन. ते पाथवर डिपेंड नसतं, ते सिस्टीमच्या स्टेटवर असतं. MCQ आलेला आहे. इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे.
व्हॉट इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. आपण ज्याला एनर्जी म्हणतो, आपण म्हणतो एनर्जी. एनर्जी म्हणजेच काय? इथे काय घ्यायचं? इंटरनल एनर्जी अमाऊंटवर डिपेंड आहे. सिम्पल, एकदम सिम्पल आहे. पहा, आपल्याकडे 1 किलो लाकूड आहे किंवा 1 किलो कोळसा घ्या आणि 2 किलो कोळसा. जर तुम्ही या दोघांना जाळलं तर कोणामधून जास्त एनर्जी भेटेल? बट ऑब्वियस आन्सर काय? 2 kg. वाय? बिकॉज अमाऊंट इज मोर. अमाऊंट ऑफ मोर आहे म्हणून एनर्जी काय? जास्त आहे. एनर्जी काय? जास्त आहे. म्हणजेच इंटरनल एनर्जी काय? जास्तच आहे. बरोबर आहे. मग इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड आहे? अमाऊंटवर. म्हणजेच ती काय? एक्सटेन्सिव्ह. आणि ती कोणतं फंक्शन आहे? स्टेट फंक्शन आहे. बरोबर आहे. पहा पुढे, नोट करून घ्या. मध्ये मध्ये जे नोट्स देतो, रनिंग नोट्स, ते नोट करून घ्या. तुमच्याकडे मला माहिती आहे बुक्स नाही आहेत, अजून बुक्स आलेले नाही आहे, पण या नोट्ससुद्धा सफिशियंट आहे. याच्यात तुम्ही जेई नीट सर्व एंट्रन्स देऊ शकता. नोट्स फक्त मध्ये मध्ये नोट डाऊन करा. मग इंटरनल एनर्जी हे काय? इथे लिहितो, हे स्टेट फंक्शन आहे. कशी प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह. सिम्बॉल काय आहे इंटरनल एनर्जीचा? सिम्बॉल. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल काय? इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल हा तुम्ही यू घेऊ शकता किंवा तुम्ही ई घेऊ शकता. यू पण बरोबर आहे, ई पण बरोबर आहे. मी यू घेणार आहे, हे लक्षात ठेवा. हे पण येतं जेईमध्ये, दोन्ही सिम्बॉल येतात. मी याच्यानंतर इंटरनल एनर्जीसाठी यू वापरणार आहे, पण काही बुक्समध्ये ई दिलेला आहे, एंट्रन्समध्ये ई येऊ शकतो. यू घेणार आहे. व्हॉट इज अ यू? यू इज अ इंटरनल एनर्जी. इट इज अ समेशन ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जीज. सर्व प्रकारच्या एनर्जी. आणि एक महत्त्वाची नोट, याच्यात ग्रॅव्हिटेशनल एनर्जी इज नॉट इन्क्लुडेड. जेईला आलेला प्रश्न आहे, IITला आलेला प्रश्न आहे, नीटला आलेला प्रश्न आहे. खाली इंटरनल एनर्जीजमध्ये इन्क्लूड असणाऱ्या वेगवेगळ्या एनर्जीज दिल्या होत्या आणि त्याच्यात विचारलं होतं विच इज नॉट इन्क्लुडेड, आणि त्याच्यातलं एक ऑप्शन होतं ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल एनर्जी ही इंटरनल एनर्जीमध्ये येत नाही. परत सांगतोय, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नॉट लाईज विद इन द सिस्टीम. ती सिस्टीममध्ये नाही आहे, ती ह्या ग्रॅव्हिटेशन म्हणजे या अर्थमध्ये. लक्षात ठेवा, ती अर्थची एनर्जी, अर्थमुळे आपल्यात आलेली एनर्जी आहे. म्हणून ती ग्रॅव्हिटेशनल एनर्जी ही इंटरनल एनर्जीमध्ये कन्सिडर होत नाही. तुमच्या नोट्समध्ये पुस्तकात दिलेलं नसेल, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्टार करून घ्या, लिहून घ्या. यस. त्याच्यानंतर समजा इंटरनल एनर्जी, जेव्हा इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होतो, वेन देर इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी, देर इज अ चेंज इन टेम्परेचर. नाऊ हाऊ देर इज अ चेंज इन इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी बदलण्याच्या दोनच पद्धती आहेत. नंबर 1 एक्सचेंज इन हीट, आणि दुसरं आहे टू डू वर्क. वर्क करा. वर्क दोनच प्रकारचं आहे गॅसियस सिस्टीममध्ये. एक एक्सपान्शन आणि एक कंप्रेशन. दोन प्रकारचं वर्क आहे, एक्सपान्शन आणि एक्सपान्शन म्हणजे काय? एक्सपान्शन म्हणजे काय? गॅस काय झाला? एक्सपांड झाला. एक्सपांड झाला म्हणजे काय झालं? गॅसने काम केलं आहे. कशावर? सराउंडिंगवर. मीन्स वर्क इज डन बाय सिस्टीम. हा गॅस आहे या सिलेंडरमध्ये. इथे पिस्टन वर आला म्हणजे काय झालं? गॅसने वर्क केलं आहे. कारण कोणावर? सराउंडिंगवर. कोणी वर्क केलं आहे? सिस्टीमने. या सराउंडिंगवर वर्क केलं आहे. म्हणजे एनिथिंग कमिंग आउट ऑफ द सिस्टीम इज निगेटिव्ह. त्या केसमध्ये वर्क डन कसं असेल? प्लीज तुम्ही 6वा आणि 7वं लेक्चर पहा. 6वं 7वं 8वं लेक्चर पहा. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की हे कसं निगेटिव्ह असतं. आणि तेच जर कंप्रेशन झालं, म्हणजे हा जो गॅस आहे याला मी इथून इथे आणलं, याचं कंप्रेशन झालेलं आहे. कंप्रेशन झाल्यानंतर वर्क इज डन ऑन द सिस्टीम. तर त्या केसमध्ये वर्क डन हे कसं असतं? पॉझिटिव्ह. हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला लागणार. MCQमध्ये बऱ्याचदा एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशनमध्येच दोन ऑप्शन हे निगेटिव्ह असतात, 2 ऑप्शन पॉझिटिव्ह असतात. थर्मोडायनॅमिकमध्ये साईन खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी परत घेतोय. ते 2 निगेटिव्ह असतात, 2 पॉझिटिव्ह असतात. 50-50ची लाईफलाईन तेव्हाच भेटली. एक्सपान्शन असेल तर काय येईल? वर्क डन. काय येईल सांगा? काय येईल? निगेटिव्ह. आणि कॉम्प्रेशन असेल तर काय येईल सांगा? पॉझिटिव्ह.
विसरायचं नाही. याच्यासाठी कोणतं लेक्चर पाहायचं, लेक्चर नंबर 7मध्ये दिलेलं आहे पहा. मग सिस्टीम वर्क करेल, सिस्टीम विल डू वर्क, एक्सपान्शन ऑर कॉम्प्रेशन. आणि दुसरं असतं हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज ही सिस्टीम आहे, सिस्टीमच्या आत गेली, हीट इज ॲब्सॉर्ब. सोपं आहे ना, ॲब्सॉर्ब केलं म्हणजे मी हीट ॲब्सॉर्ब केली. ॲब्सॉर्ब केली म्हणजे काय, हीट वाढेल ना माझी, हीट काय झाली पॉझिटिव्ह. आणि जर हीट गिवन, हीट दिली तर काय राहील, हीट काय राहील निगेटिव्ह. लक्षात ठेवा. मग हे प्लस मायनस हे सिम्बॉल लिहून घ्या, खूप महत्त्वाचे. आज मी परत तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्यांदा लिहून दिले. मग दोनच प्रकारे इंटरनल एनर्जीचा चेंज होऊ शकतो जगात कोणत्या पण. मी माझं एक्झाम्पल घ्या. कन्सिडर माय बॉडी ॲज अ सिस्टीम. कन्सिडर करा माझी बॉडी सिस्टीम आहे. मग माझ्या बॉडीला जर तुम्ही सिस्टीम कन्सिडर केलं तर सिस्टीममध्ये माझी एनर्जी दोनच पद्धतीने होईल. एक तर मी खूप सारं काम करेल, एक तर मी खूप सारं काम केलं तर काय होईल, माझी एनर्जी काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. बरोबर आहे. एक तर मी आराम केला तर माझी एनर्जी काय होऊन जाईल, जास्त होऊन जाईल. किंवा माझ्या बॉडीचं टेम्परेचर कमी झालं म्हणजे मी हीट दिली म्हणजे काय होऊन जाईल, हीट काय निगेटिव्ह. आणि मी हीट घेतली म्हणजे हीट काय होऊन जाईल पॉझिटिव्ह. या 4च पद्धतीने माझ्या बॉडीची एनर्जी काय होऊ शकते, फक्त चेंज. 4 का म्हटलंय, ॲक्च्युली 2च आहे, पण 4 का म्हटलंय, त्याच्यात 2 येतं, हीट गिवन, हीट टेकन, एक्सपान्शन, कम्प्रेशन. याच्याबद्दल आपण बोलू. हीट गिवन, म्हणजे काय, हीट इज डोनेटेड. टेकन म्हणजे काय, हीट इज ॲब्सॉर्ब. बरोबर आहे. हीट इज गिवन, हीट इज डोनेटेड, हीट इज टेकन, हीट इज ॲब्सॉर्ब. मग हीट जर डोनेट केली आहे, हीट डोनेट केली म्हणजे काय झालं, त्या प्रोसेसला आपण थर्मोडायनॅमिक्सच्या भाषेत म्हणतो एक जो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये की रिॲक्शन होईल का होणार नाही, होईल तर किती टेम्परेचरला किंवा किती हीट केलं तर होईल, किती तिला कूल केलं तर होईल, ते सर्व तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. त्याच्यासाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, एक्झोथर्मिक. आणि हीट जर ॲब्सॉर्ब केली तर आपण त्या रिॲक्शनला काय म्हणतो, एंडोथर्मिक. मग एक्झोथर्मिकमध्ये रिॲक्शनपासून काय भेटला, प्रोडक्ट प्लस काय भेटली, हीट. म्हणजे हीट काय दिली, हीट इज गिवन. हीट गिवन असेल म्हणजे ही सिस्टीम आहे, सिस्टीममधून हीट गेली म्हणजे काय निगेटिव्ह. इन एक्झोथर्मिक रिॲक्शन हीट गिवन, दॅट इज वॉट, सिम्बॉल ऑफ क्यू इज निगेटिव्ह. आणि तेच जर तुम्ही एंडोथर्मिक घेतलं म्हणजे रिॲक्टंट प्लस हीट विल गिव्ह यू प्रोडक्ट. हीट इज ॲब्सॉर्ब, हीट ॲब्सॉर्ब असेल म्हणजे काय, ही सिस्टीम आहे, सिस्टीमने हीट घेतली म्हणजे काय, क्यू इज पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. इन एक्झोथर्मिक रिॲक्शन क्यू इज निगेटिव्ह, इन एंडोथर्मिक रिॲक्शन क्यू इज पॉझिटिव्ह. मी क्यूबद्दल बोलतोय, लक्षात ठेवा. आता आपण जे बघितलं चेंज इन इंटरनल एनर्जी, त्याच्यानंतर आपण बघितलं हीट, परत आपण बघितलं चेंज इन इंटरनल एनर्जी कशी बदलते. इंटरनल एनर्जी हीट अँड वर्क डन, त्याच्यावरून बदलते. आपल्याला तिसरा जो याच्यानंतरचं जे लेक्चर असणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्याच्यामध्ये हे दोन्ही पॉईंट लागणार आहे, लक्षात ठेवा. आता पहा, मग इंटरनल एनर्जी चेंज, What is the internal energy change? What is the symbol of internal energy? U. What is the change? डेल्टा. समजा ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमने थोडी हीट दिली म्हणजे काय निगेटिव्ह. मग इंटरनल एनर्जी काय होऊन जाईल, चेंज. सुरुवातीला होता U1, नंतर काय झाला U2, आता तो काय झाला आहे चेंज. U1 चेंजेस फ्रॉम U1 टू U2. मग फायनल डेल्टा U कसा निघेल, डेल्टा कसा निघतो, एनिथिंग डेल्टा इज इक्वल टू 2 - 1. मग काय होईल U2 मायनस U1. कोणत्या पण गोष्टीचा आपण डेल्टा कसा काढतो, फायनल मायनस इनिशियल. मग U2 मायनस U1. पण आपण U2 काढू शकतो का, U2 व्हॉट इज अ U2, एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी. What is the U2? U2 is exact amount of internal energy. And what is the U1? Energy at end. किंवा आपण याला म्हणू स्टेट 2, ॲट स्टेट 2. आणि याला म्हणू आपण स्टेट 1. What is the 1? It is a exact amount of internal energy at state 1. इनिशियल. मग हे काय होतं, एंड
फायनल. पण आपण एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी पॉसिबल आहे का? सध्या तरी इम्पॉसिबल, नॉट पॉसिबल. पॉसिबल आहे का? नाही नाही नाही. मग डेल यू कसा काढणार? डेल्टा यू म्हणजे काय? चेंज इन इंटरनल एनर्जी. मग तुम्ही U2 काढू शकता का? नाही. का नाही काढू शकत? थोड्या वेळापूर्वीच मी जस्टिफिकेशन दिलं होतं. व्हॉट इज अ यू? व्हॉट इज अ यू? यू इज अ व्हॉट इज अ यू? यू इट इज अ समेशन ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जी. व्हॉट इज अ यू? यू इज अ समेशन ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जी. सर्व प्रकारच्या एनर्जी एक्झॅक्ट अमाऊंटने काढू शकतो का? फिजिक्स सर्व प्रकारच्या, सर आम्ही ते एका पण प्रकारची नाही काढू शकत. सर्व प्रकारच्या एनर्जी एक्झॅक्टली काढता येता का? एक्झॅक्टली काढू शकत नाही. अनफॉर्च्युनेटली आपलं दुर्दैव आहे की आपण सर्व प्रकारच्या एनर्जी एक्झॅक्टली काढू नाही शकत, कारण अजून आपल्याला सर्व प्रकारच्या एनर्जी माहीतच नाही आहेत. मग आपण एक्झॅक्टली काढू शकतो का? नाही. पण मग डेल्टा यू काढावा लागतो, सिस्टीमचा डेल्टा यू काढावा लागतो. मग U2 माहिती आहे का? नाही. U1 माहिती आहे का? नाही. मग डेल्टा यू कसा निघतो का? यस, याचं आन्सर आहे यस. हे माहीत नाही. मग हे माहीत आहे, हो, हे काढता येतं, हे काढू शकतो. एक्झॅक्टली डेल्टा यू कॅन बी कॅल्क्युलेटेड. मला काय सांगायचं आहे? हे बा, आपल्याला प्रॉब्लेम्स आहे. प्रॉब्लेममध्ये आपण डेल्टा यू काढणार आहे. U2 आपण काढू शकतो का? नाही. U1 आपण काढू शकतो का? नाही. आपण U2 काढू शकत नाही, U1 काढू शकत नाही, कारण सर्व प्रकारच्या सायन्स अजून एवढं डेव्हलप नाही आहे की सर्व प्रकारच्या एनर्जीज आपण काढू शकू. U2 काढू शकत नाही, U1 काढू शकत नाही. मग डेल्टा यू कसा निघतो? डेल्टा यू निघतो का? हो, निघतो. डेल्टा यू निघतो. मग कसा निघतो? त्याचा आन्सर मी सांगणार आहे लेक्चर नंबर 10 मध्ये. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा देखना पडेगा. बाहुबली पार्ट नंबर 2. डेल्टा यू कसा काढायचा. परत एकदा लेक्चर ऐका, 2 वेळा ऐका, थोडं कन्फ्युजिंग होतं लेक्चर. यस, पहा, मग एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करून देतो. काय बघितलं आपण आज काय बघितलं आपण? आज आपण बघितलं क्यू आणि यू. व्हॉट इज अ क्यू? क्यू इज अ एक्सचेंज ऑफ हीट. व्हॉट इज अ यू? इट इज अ इंटरनल एनर्जी. याचा दुसरा सिम्बॉल काय आहे? ई. व्हॉट इज अ एक्सचेंज ऑफ हीट? हीट हे काय असू शकतं? एक्सचेंज काय होतं? आयदर हीट इज गिवन, म्हणजे सिस्टीमने हीट दिली, निगेटिव्ह. हीट इज टेकन, सिस्टीमने हीट घेतली, काय येईल? पॉझिटिव्ह. दिली म्हणजे काय? एक्झोथर्मिक. आणि टेकन म्हणजे काय येईल? एंडोथर्मिक. एंडोथर्मिक प्रोसेस. इंटरनल एनर्जी. व्हॉट इज इंटरनल एनर्जी? सम ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जीज. कॅन वी कॅल्क्युलेट एक्झॅक्ट अमाऊंट? नो. गरज आहे का? नाही. व्हॉट इज अ डेल्टा यू? U2 minus U1. Can we calculate U2? No. Can we calculate U1? No. But can we calculate delta U? Yes. How? We will see in tomorrow's lecture. Now we will stop. परत एकदा लेक्चर रिवाइंड करून पहा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत सर्व लेक्चर बघितले नाही, सर्व लेक्चर बघून घ्या, कारण आपण लवकरच सुरू करणार आहोत प्रॉब्लेम्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ज्यांनी हे लेक्चर बघितलंय, व्हेरी गुड. नोट्स काढल्या, व्हेरी गुड. नसतील काढल्या, प्लीज काढून घ्या. आता तुम्ही लेक्चर n नंबर ऑफ टाइम्स पाहू शकता. यस. सो थँक्यू. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.